ठाणे जिले में शिक्षामान महर्षि के नाम से मशहूर रहे दिवंगत शिवाजीराव जोंधले की मृत्यु के बाद फर्जी वसीयत बनाकर चल अचल संपत्ति हड़पने वाले सौतेली मां सौतेले भाई, वकील, डॉक्टर समेत 6 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। शाहपुर तालुका के आसन गांव में दिवंगत शिवाजीराव जोंधले की बेटी वर्षा प्रीतम देशमुख ने एक संवाददाता सम्मेलन में कहा कि शिकायतकर्ता महिला और उसके परिवार को उनकी संपत्ति हड़पने के लिए मार दिया जा रहा है और उन्होंने परिवार की सुरक्षा के साथ साथ न्याय की मांग की। मिली जानकारी के मुताबिक दिवंगत शिवाजीराव जोंधले की बेटी वर्षा प्रीतम देशमुख वर्षा शिवाजीराव जोंधले आसन गांव में विघ्नहर्ता ट्रस्ट की अध्यक्ष हैं और उनके जरिए हजारों छात्र आसन गांव के कॉलेज में पढ़ाई कर रहे हैं। 9 दिसंबर को आज़ाद मैदान पुलिस स्टेशन में भारतीय दंड संहिता की धारा 420, 465, 467, 468, 468, 471, 120 बी के तहत मामला दर्ज किया गया है। जब इस अपराध की जांच करने वाले सहायक पुलिस निरीक्षक शाह से संपर्क किया गया तो शिकायतकर्ता वर्षा देशमुख ने तकनीकी साक्ष्य के आधार पर मामला दर्ज किया। मी वर्षा शिवाजीराव जोंधळेंच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी। माझ्या बाबांनी एक रजिस्टर्ड विल बनवलेली होती 2023 मध्ये, पण ह्या लोकांनी जे वैशाली जोंधळे, सागर जोंधळे आणि देवेंद्र जोंधळे या लोकांनी माझी बाबांचे एक खोटं मृत्यूपत्र बनवलं। त्याचे मी खूप सारे पुरावेही इकट्ठा केले आणि त्याच्यामध्ये मी फॉरेन्सिक टेस्ट केली माझ्या बाबांच्या सह्यांची, तीही फॉज निघाली आणि मी बाबांचे लोकेशन ही फोनमधनं जेव्हा मी जिओ लोकेशन फॉरेन्सिक टेस्टसाठी पाठवले त्याच्यातही माझी बाबांची लोकेशन नाही कुर्ला आलेली आहे, जिथे ते डॉक्टर अरुण भुतेंकडे फिजिकल टेस्टसाठीही नव्हते गेले आणि नोटरीसाठी ते फोर्टलाही गेले नव्हते, जिथे ती विल खोटी फॉज तिथे बाबांनी नोटरीही केली नाहीये ती विल। तर या सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहित पडल्या तर मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा मध्येही डॉक्टर टी.सी. कौशिक यांच्याबद्दल जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी ती बिल नोटरी केली त्यांच्यामध्ये कंप्लेंट केली, तिथेही त्यांच्यावरती ऍक्शन झालं आहे। मग मी 31 ऑक्टोबर 2024 ला आझाद मैदान पोलीस स्टेशनलाही यांच्याबद्दल कंप्लेंट केली। सगळ्यांचे स्टेटमेंट आणि चौकशी अंती 9 डिसेंबर 2024 ला बेनिफिशरी जे आहेत वैशाली जोंधळे, सागर जोंधळे त्यांचे मुलं आणि देवेंद्र जोंधळे व 2 विटनेसेस किशोर जोंधळे आणि चैतन्य बडवर आणि जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणारे डॉक्टर अरुण भुते, नोटरी करणारे ॲडव्होकेट डॉक्टर टी.सी. कौशिक आणि जे त्यांचे ॲडव्होकेट होते निलेश मांडगावकर, या सगळ्यांवरती FIR झालेला आहे। मला फक्त ह्याच्या अंती एकच म्हणायचं आहे की मी जेव्हा माझा बाबांचा फोन बघत होती त्याच्यात मला एक मेलमध्ये त्यांचं एक मेल भेटलं मला मेलमध्ये त्याच्यामध्ये होतं की मन्ना, ते मला प्रेमाने मन्ना म्हणायचे, मन्ना व माझ्या कुटुंबाला मला मी जेव्हा हयात नसेल ह्याच्यात मारून टाकण्याची धमकी। तर मी ते बघून खूप धक्का बसला मला। तर मी जेव्हा रेकॉर्डिंग बघितली त्याच्यामध्ये होतं की पुढे जाऊन सागर जोंधळे त्यांची स्वतःची मुलगी बोलत होती त्यांच्याशी, वैष्णवी गायकवाड, ती बोलत होती त्यांना की पुढे जाऊन सागर जोंधळे प्रॉपर्टीसाठी तुमच्या दुसऱ्या कुटुंबाला व मला मारूनही टाकतील प्रॉपर्टीसाठी। म्हणून माझं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अजितदादा यांच्याकडे विनंती आहे की मला तुम्ही तुमची लाडकी बहीण आहे म्हणून ह्याच्यासाठी माझी तुम्ही रक्षा करा आणि मला ह्याच्यातनं प्लीज न्याय द्या। धन्यवाद। स्पीड न्यूज भारत।